स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 जागा आणि नागपूरच्या एका जागेवरची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे। त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवेल आणि त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा लढवेल। कोण कुठल्या जागांवर लढेल याविषयीचा निर्णय 2 ते 3 दिवसात होईल अशी माहिती आहे। 29 तारखेला मविया नेत्यांची पुन्हा एकदा बैठक आहे। यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल। तर महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत, तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत। अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडला आहे त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना त्या अनुषंगाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे। सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये आलबेल नसल्याचं चित्र उभं राहत आहे। निधी वाटप अनेक महत्त्वाचे निर्णय एकतर्फी